खूप वर्षांपूर्वी एका शहरात मॅन्डी नावाची एक बेकरीवाली राहत होती, जिच्या कॅन्डीज आणि केक्स शहरभर प्रसिद्ध होते, खास करून तिचे स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट कप केक्स. मॅन्डी आपली बेकरी लवकर उघडे आणि फक्त ताजे केक्स जे उत्कृष्ट अशा पदार्थापासून बनवलेले असत तेच विके. जर दिवसाच्या शेवटी काही केक्स उरले तर ती ते लहान मुलांना मोफत वाटत असे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी ताजे केक बनवत असे. लोक तिच्या बेकरीवर नेहमी गर्दी करत असत. खरंच मॅन्डी, तुझे कपकेक्स इतके छान असतात ना. माझा मुलगा वाढदिवसाच्या दिवशी दुसरं काही खातच नाही. खूप खूप धन्यवाद. आणि हे घे 2 एक्स्ट्रा कपकेक्स तुझ्या वाढदिवसानिमित्त. हॅपी बर्थडे. धन्यवाद आंटी. मॅन्डीच्या दुकानाच्या अगदी समोर बार्नीचं स्वीट शॉप होतं. बार्नी खूपच आळशी होता. मॅन्डीच्या दुकानासमोर गिऱ्हाईकाची रांग पाहून बार्नीला खूप ईर्ष्या वाटे. जर तिचा व्यवसाय असाच वाढत राहिला तर कोणीही माझ्या बेकरीत येणार नाही. मला काहीतरी केलंच पाहिजे. आणि मग बार्नीने दुकानात जास्त गिऱ्हाईक येण्यासाठी एक योजना आखली. एकाच्या किमतीत 2 कपकेक्स, एकाच्या किमतीत 2 कपकेक्स. मॅन्डी शॉपचे काही गिऱ्हाईक बार्नीजकडे नक्कीच गेले, पण लवकरच ते पुन्हा मॅन्डीकडे आले. 2 कपकेक्स एकाच्या किमतीमध्ये. आणि तुझ्या कपकेक्सची चव ही मॅन्डीज इतकी काही चांगली नाहीये बघ. जरी त्यांची किंमत कमी असली तरीही तुझे केक्स तितकेसे फ्रेशही वाटत नाहीत. सॉरी. एके दिवशी एक श्रीमंत माणूस मॅन्डीच्या शॉपमध्ये आला. ओ, तूच ती प्रसिद्ध कन्फेक्शनर मॅन्डी का? बोला, मी काय मदत करू शकते तुमची? माझ्या मुलाने तुझे चॉकलेट कपकेक्स त्याच्या मित्राच्या बर्थडे पार्टीत खाल्ले आणि त्याचा असा हट्ट आहे की तेच केक त्याला त्याच्या बर्थडेला सुद्धा हवे आहेत. हा तर माझा सन्मान आहे सर. तुम्ही स्वतः थोडा केक खाऊन खात्री का नाही करून घेत सर? हे फारच छान होईल. नव्हे तर खूपच स्वादिष्ट आहेत बघ. मला ते नक्कीच पार्टीसाठी हवे आहेत. खूप छान सर. तुम्हाला किती हवेत आणि बर्थडे कधी आहे? ही पार्टी शनिवारी आहे. आतापासून 3 दिवसांनी. तू माझ्या घरी 100 केक्स पाठवू शकशील का सांग? मी ते केक्स तयार करून तुमच्या घरी शनिवारी 3 वाजता पाठवते. मॅन्डीने खूप कष्ट करून 100 कपकेक्स बनवले. पण दुसऱ्या बाजूला बार्नीने या मोठ्या ऑर्डर बद्दल ऐकलं होतं आणि त्याने ती पूर्ण होऊ न देण्याचा निश्चय केला होता. जर राजाच्या दरबारातल्या त्या श्रीमंताला तिचे केक्स आवडले तर मग माझ्या बेकरीत कोणी येणार नाही. मला तिची ऑर्डर खराब केलीच पाहिजे. मग त्या रात्री जेव्हा मॅन्डीने सगळे कपकेक्स तयार ठेवले होते, झाले तर एकदाचे 100 केक तयार झालेत. मी सकाळीच जाऊन हे त्या श्रीमंताच्या घरी पोहोचवेन. हे केक सकाळी अस्तित्वात राहिले तर तू पाठवशील ना? दुसऱ्या दिवशी जेव्हा मॅन्डी तिच्या दुकानावर आली तेव्हा तिला उंदरांनी खाल्लेले कपकेक्स पाहून धक्काच बसला. अरे देवा, हे कसं काय झालं? आता मी काय करू? हे केक 3 तासात दिले पाहिजेत. मॅन्डी खरंच खूप काळजीत होती. तेवढ्यात तिथं बार्नी पोहोचला. काय झालं मॅन्डी? तू एवढी उदास का दिसतेस? तू कधीच तुझी बेकरी एवढ्या लवकर उघडत नाहीस. तू इथे काय करतोयस? मला कपकेक्सची एक डिलिव्हरी आहे श्रीमंत माणसाच्या घरी. तू माझ्या दुकानातून केक चोरलेस?
व्यवहारात सगळं क्षम्य असत. आता मँडी खरंच रागवली. तिला बार्नीला असंच सोडायचं नव्हतं, पण काय करणार होती ती? तिला अचानक एक कल्पना सुटली. ती पटकन तिच्या किचन मध्ये गेली आणि 3 तासानंतर जेव्हा ती बाहेर पडली तेव्हा हे घडलं होतं. ए बघ आई, हा केक एका किल्ल्यासारखा दिसतोय. किल्ला केक, मला एक हवा. वाव, किती सुंदर दिसतोय हा केक. तू हे स्वतः बनवलेस? हो, कोणी कधीही पाहिले नसतील असे केक मँडीने त्या श्रीमंतांच्या घरी डिलिव्हर केले. किती छान केक आहे. धन्यवाद. मला माहित आहे तुला कप केक्स हवे होते, पण मी तुझ्या वाढदिवसासाठी काही खास बनवलंय. मला आवडला. आणि आता मँडी फक्त तिच्या कपकेक्ससाठीच प्रसिद्ध नव्हती, तर तिच्या इतर वैशिष्ट्यपूर्ण केक्ससाठी सुद्धा तिला आधीपेक्षा जास्त ऑर्डर्स मिळू लागल्या. असहाय्य परिस्थितीतही मँडीने तिचा विवेक सोडला नाही आणि जराशी निर्मिती क्षमता वापरल्यामुळे ती आधीपेक्षाही जास्त यशस्वी झाली.